काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविते. तुकोबराय म्हणतात संतांचा उपकार काय सांगू बाबा, काय सांगू मी आता संतांबद्दल. कारण संतांचा एक उपकार नाही तर अनंत उपकार समाजावरती आहेत. काय करतात नेमकं संत, काय उपकार आहे संतांचा. मज निरंतर जागविती. संत आम्हाला वेळोवेळी जागवण्याचा प्रयत्न करतात. आणि काय द्यावं बरं त्यांच्या ऋणातून आमची उतराई होईल, काय द्यावे त्याचे व्हावे उतराई. त्यांच्या चरणी जीव जरी काढून ठेवला तरी तो कमीच आहे. ठेवी तहा पायी जीव थोडा. बघा संतांना सहज बोलू द्या, समाजाचं कल्याण होतंय. पण आपण बोलू द्या एखाद्याच्या घरामध्ये पेटतंय. बरोबर आहे ना. सर्वजण जागे आहात ना, झोपल्या का काय. सर्वजण जागे आहात ना, सर्वांनी लक्ष देऊन कीर्तन ऐका. बघा संतांना सहज बोलू द्या, जगाचं कल्याण होतंय. पण तुम्ही आम्ही सहज बोलू द्या एखाद्याच्या घरामध्ये पेटल्याशिवाय राहणार नाही. हा सहज बोलण्यातला फरक आहे. सहज बोलणे हितोपदेश करून सायास शिकविती. बघा एकानं विचारलं साधूचा साधकाबद्दलचा भाव कसा आहे. उत्तर मिळालं गाईचा आपल्या बछड्याबद्दल जसा आहे तसा. तुका म्हणे वत्स धेनू वेची चित्ती ऐसे मजे येते सांभाळित. असा झाला अभंगाचा सरळ अर्थ. आता अभंगाचा विस्तार करू. विठ्ठल 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 विठ्ठल. बघा अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. तुकोबराय हे काय सामान्य संत नाही. बोलत चला सर्वांनी. तुकोबराय हे काय सामान्य संत नाहीये. असामान्य व्यक्तिमत्व, अंतकरणामध्ये दया, प्रेम, स्नेह, आपुलकी, कल्याण करण्याची सद्भावना या सर्व गुणांनी ज्यांचं चरित्र भरलेलं आहे ते म्हणजे तुकोबराय आहे. संतांकडे तुम्ही जा, ते तुमचं कल्याण व्हावं याचाच विचार ते नेहमी करतात की आपलं भलं व्हावं, कल्याण व्हावं. का तर संतांचं जीवनच कशासाठी आहे. जगाच्या कल्याण संतांच्या विभूती. जगाच्या कल्याण संतांच्या विभूती. जगाच्या कल्याण संतांच्या विभूती. जगाच्या कल्याण संतांच्या विभूती. जगाच्या कल्याण संतांच्या विभूती.
जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्टवी परोपकारी, देह कष्टवी परोपकारी, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती. बघा, आपलं कल्याण व्हावं असं कोण इच्छित तर संत आहेत. एखाद्या शेजारच्या बाईला वाटतं का आपलं कल्याण व्हावं? बोलत चला सर्वांनी, वाटतं का? नाही. पण आपलं कल्याण व्हावं हा भाव जर कोणाकडे आहे तर ते संत आहेत. संत आपल्याला वेळोवेळी जाग करतात, हा खूप मोठा उपकार संतांचा आहे. आणि संत आहेत तोपर्यंत समाजाला त्यांचा उपकार कळत नाही. संत गेल्यानंतर त्यांचा उपकार आपल्याला कळतो. बघा, जोपर्यंत माऊली ज्ञानोबराय आपल्यामध्ये होते तोपर्यंत माऊलींची किंमत कळाली का हो कुणाला? नाही. संन्यासाची मुलं म्हणून हिनवलं माऊलींना, खूप हिनवलं. पण ज्यावेळेस माऊलींनी समाधी घेतली त्यावेळेस माऊलींचं महत्व सर्वांना कळतंय. आता माऊली आपल्यामध्ये नाही येत तर ज्ञानेश्वरी डोक्यावर घेऊन नाचतायत लोक. का? कोण होते ते? आपलेच पूर्वज होते ना. फार त्रास दिला माऊलींना. जगद्गुरु तुकोबराय आपल्यामध्ये होते तोपर्यंत त्यांचं महत्व कुणाला कळालं नाही. पण आता तुकोबरायांच्या आठवणीमध्ये गाथा मंदिर उभं केलंय. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ते आपलेच पूर्वज होते, खूप त्रास दिला त्यांना. सांगायचं काय की साधू संत आहेत तोपर्यंत त्यांचं आपल्याला महत्व कळत नाही, ते गेल्यानंतर त्यांचं महत्व आपल्याला कळतंय. जसं की आपल्या दारामध्ये एखादं मोठं चिंचेचं झाड आहे बघा, ते झाड आहे तोपर्यंत त्याची किंमत कळते का? मागच्यांना ऐकू येते ना? झोपल्या का काय? झोपू नका, मागच्या ऐका. चिंचेचं झाड जोपर्यंत आपल्या दारामध्ये आहे तोपर्यंत त्याची किंमत आपल्याला कळत नाही. काय म्हणतात घरचे, सारखाच याचा पाला पडतो, राग वैतक ते झाड सुद्धा कापून टाकतात. पण ज्यावेळेस खरं चैत्रातलं ऊन लागतं मग त्या झाडाची किंमत कळते आपल्याला. बरोबर आहे ना? मग आपण म्हणतो उगाचच कापून टाकलं बरं होतं, म्हणतो की नाही? म्हणजे ते झाड होतं तोपर्यंत किंमत कळाली नाही, ते झाड कापून टाकलं मग त्याची किंमत कळायला लागली. अगदी त्याचप्रमाणे साधू संत आहेत तोपर्यंत त्यांची किंमत कळत नाही आपल्याला, ते गेल्यानंतर त्यांची किंमत कळते. बघा, दह्याचे अंगी निघे ताक लोणी, एकाच मोले दोन्ही मागू नये. संत आपल्यासारखेच आहेत, दिसायला आपल्यासारखे आहेत, पण असायला आपल्याहून वेगळे कसे आहेत? बघा, दह्याचं घुसळण केल्यानंतर आपल्याला त्यापासून 2 पदार्थ मिळतात. बरोबर आहे ना? सर्व ऐकताय ना कीर्तन? किती पदार्थ मिळतात? 2 पदार्थ मिळतात. एक म्हणजे ताक आणि दुसरं म्हणजे लोणी. दह्याचं घुसळण केल्यानंतर आपल्याला हे 2 पदार्थ मिळतात. पण दोघांची किंमत म्हणजे जमीन आसमानचा फरक आहे. एकाची 4 रुपये तांब्या आणि एकाची 400 रुपये किलो. दोघांचा जन्म एकाच दह्यापासून झालाय पण किंमत फरक आहे की नाही? अंतर. एकाचं 4 रुपये तांब्या आणि एकाचं 400 रुपये किलो. जन्म भले एक असला परंतु अंतर आहे. एक बाई उठली आणि म्हणे दोघांचा जन्म तर एकाच पासून झाला, मग एकाची किंमत 400 रुपये किलो आणि एकाच 4 रुपये तांब्या, असं का? ताकाच्या किमतीत लोणी द्या ना, जमल का? नाही. जन्म भलेही एक असला परंतु अंतर आहे. अगदी त्याचप्रमाणे साधू संत दिसायला आपल्यासारखे आहेत परंतु असायला आपल्याहून वेगळे कसे? तर बघा, साधूचं अंतकरण कसं आहे? मृदू सभाय नवनीत ऐसे सज्जनांचे चित्त, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. बघा, संत आपल्याहून वेगळे कसे आहेत? तर साधूच्या अंतकरणामध्ये काय? तर दया भरलेली आहे. सर्वाभूती दया साधू म्हणावे ऐसिया. साधू म्हणावे ऐसिया कुणाला? सर्वाभूती दया, ज्याच्या अंतकरणामध्ये दया आहे ते साधू. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की साधूकडे दया केव्हा आली? बघा,
स्वर्गातून दया आणि कीर्ती या दोघी जणी बहिणी निघाल्या. अगोदर दया निघाली, पूर्ण गावाला चक्कर दिला, घरोघरी जाऊ लागली. दादा मला राहायला जागा देतात का हो? प्रत्येकाला विचारू लागली, दादा मला राहायला जागा देतात का? आता लोकांना जर आपण काही विचारलं तर ते 56 प्रश्न अगोदर आपल्याला करतात, बरोबर आहे ना? ते पहिलं विचारतात, तुम्ही कुठले, कशाला आलात, काय काम काढलं. अगदी त्याचप्रमाणे दयेला सर्वजण प्रश्न विचारू लागले. बाई तू कोण आहेस, कुठून आली, काय काम काढलंस? दया म्हणते, दादा माझं नाव दया. ज्याच्या अंतकरणात बसेल ना त्याचं अंतकरण मऊ होईल, कृपाळू होईल, इतरांसाठी तुटेल. आता सहज कुणी कुणावर दया करावी असं वाटतं का कोणाला? नाही वाटत. आपल्या शेजारचा जर एखादा शेजारी चक्कर येऊन जर पडला तर आपण थांबून 2 पाण्याचे घोट त्याच्या तोंडामध्ये टाकावेत, एवढा सुद्धा वेळ कुणी कुणाला आज देत नाही. विचित्र परिस्थिती झाली आहे. कुणीच कुणाला वेळ देत नाही. त्यातले त्यात आपलं शत्रू असलं तर मेलं तरी आपण बघणार नाही. तुम्ही बोलत नाही का खालच्या? सर्वांनी बोलत चला. आपल्या शत्रूत जर चक्कर येऊन पडला तर तुम्ही प्रेमानं त्याला 2 घोट पाण्याचे देशाल का? नाही. म्हणजे आजकाल सहज कुणी कुणावर दया करावी असं कुणालाच वाटत नाही. दया सगळीकडे फिरू लागली. सर्वांना विचारते, दादा राहायला जागा देतात का हो मला? लोक म्हटले पुढच्या घरी जा. ते तिला म्हणायचे पुढच्या घरी जा. आज प्रत्येक जण तिला सांगू लागलं. दया कंटाळली. फिरून फिरून ती एका साधूच्या आश्रमामध्ये आली. आता साधूचं अंतकरण मऊ आहे, अंतकरण प्रेमळ आहे संतांचं. साधूकडे आले आणि म्हणाली, बाबा मी दया आहे. ज्याच्या अंतकरणामध्ये बसेल त्याचं अंतकरण कृपाळू होईल, इतरांसाठी तुटेल. बाबा म्हणाले, मग काय म्हणतेस? म्हणे मला तुमच्या आश्रमामध्ये राहायला जागा देतात का? साधूने क्षणभरही विचार केला नाही. साधू म्हणाले, बाई तू येऊन राहा आश्रमामध्ये. दया आनंदामध्ये राहू लागली. पण इकडं रिपोर्ट कोणाला लागला? कीर्ती, दयाची बहीण कीर्ती. कीर्तीला कळालं की आपली बहीण कुठेतरी निवास करते, कुठेतरी राहते. ती शोध घेत घेत निघाली. जिथं जिथं दया गेली तिथं तिथं कीर्ती विचारू लागली, माझी बहीण बघितलीस का कोणी? माझी बहीण काल विचारलं होतं, काल इथं आली होती, मला सांगतात का तिचा पत्ता सांगतात का मला? सगळे म्हणायचे इथं नाहीये, पुढे जा. पण सर्वांनी अगोदर हिला पण कीर्तीला पण तेच प्रश्न केले, बाई तू दयेला विचारती पण तू कोण आहेस? कीर्तीने सांगितलं, मी दयाची बहीण आहे कीर्ती. ज्याच्या शेजारी राहील ना त्याचं नाव लौकिक होईल, त्याची मान पान प्रतिष्ठा वाढेल. आता आजकाल मान पान कुणाला नकोय, प्रत्येकाला खुर्ची पाहिजे. सर्वजण म्हणतात, बाई आमच्या इथं येऊन राहा, आमच्या इथं येऊन राहा. पण कीर्ती म्हणाली नाही. ज्यांनी ज्यांनी दयेला नाकार दिला त्यांना त्यांना कीर्तीने नाकार दिला. कीर्ती म्हणाली, मी राहणार नाही. ती शोधत शोधत दया कुठं आहे शोधत शोधत ती एका साधूच्या आश्रमामध्ये आली. तिने बघितलं आपली बहीण इथं राहते. तिने साधूला विचारलं, बाबा मी कीर्ती, ज्याच्या ठिकाणी राहील त्याचं नाव लौकिक होईल, मान पान प्रतिष्ठा वाढेल. संत साधू म्हणाले, मग काय म्हणतेस? म्हणे मला तुमच्या आश्रमामध्ये राहायला जागा द्या. साधूने क्षणभर विचार केला आणि म्हणाले, बाई तुला या आश्रमामध्ये राहायला जागा नक्की भेटल, परंतु केव्हा? आत्ता नाही. ज्यावेळेस मी हा देह ठेवील त्यावेळेस तुला या आश्रमामध्ये राहायला जागा मिळेल. याच कारणामुळे संत आहेत तोपर्यंत त्यांची कीर्ती आपल्याला कळत नाही, ते गेल्यानंतर त्यांची कीर्ती आपल्याला कळते. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, हो राहिल्या कीर्ती जगामध्ये जगामध्ये, राहिल्या कीर्ती जगामध्ये. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर
जगा हो गेले दिगंबरा ईश्वर विभूती राहिल्या जगे दिगंबरा ईश्वर विभूती गेले दिगंबरा ईश्वर विभूती राहिल्या ता कीर्ती जगमाजी हो राहिल्या ता कीर्ती जगमाजी बघा गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगमाजी संत आहेत तोपर्यंत त्यांची किंमत कळत नाही ते गेल्यानंतर त्यांची किंमत कळते ते गेल्यानंतर त्यांची किंमत आपल्याला कळते बघा संत चरित्राचा जर अभ्यास करायचा ठरलं संतांचा उपकार संत नेमकं काय करतात आपल्याला योग्य दिशा दाखवण्याचं काम संत करत असतात ते आहेत तोपर्यंत त्यांचं महत्त्व कळत नाही ते गेल्यानंतर त्यांच्या नावावरती कोट्यावधीची उलाढाल होते आर्थिकच नाही तर नामधनाची सुद्धा किती मोठं नामस्मरण आहे हे करुणा उदारता दुसऱ्यांचं कल्याण व्हावं किती मोठं नामस्मरण आहे बघा संतांचा एक सुंदर गुण मी तुम्हाला सांगते संतांच्या चरित्रामध्ये जर आपण प्रवास करायचं जर ठरवलं तर संतांच्या चरित्रामध्ये नम्रता हा विशेष गुण आपल्याला पाहायला मिळतो बघा नम्रता आपण जर एखाद्या पदावर असलो एखाद्या पदावर जर आपण पोहोचलो किंवा आपल्या घराण्याच्या बाबतीत आपण खूप मोठा आहोत त्या पदावर आपण कायम राहावं टिकून राहावं याच्यासाठी आपल्या अंगी अगोदर नम्रता असावी लागते नम्रता हे असं पद आहे ते हिसकावून घेतल्या जात नाही त्या पदाला पोहोचलेला माणूस त्याच्या अंगी अगोदर नम्रता असावीच लागते मग तुम्ही कुठल्याही क्षेत्रात मोठे असू द्या घराण्याच्या बाबतीत जरी मोठे असले तरी नम्रता हा विशेष गुण आपल्या चरित्रामध्ये पाहिजे संतांच्या चरित्रामध्ये नम्रता हा विशेष गुण आपल्याला पाहायला मिळतो का तर नम्रतेनं माणसं जोडली जातात नवल नाही भगवंत सुद्धा आपल्या अधीन होतो नम्र झाला भूता नम्र झाला भूता नम्र झाला भूता नम्र झाला भूता हो नम्र झाला भूता 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 नम्र झाला भूता
झाले भूता तेने कोंडिले अनंता. बघा, आपल्या अंगी जर नम्रता असेल ना तर आपली जागा कोणी हिसकावून घेऊ शकत नाही. आणि नम्रता हे पदच असं आहे की ते हिसकावून घेतल्या जात नाही. म्हणून आपण कुठल्याही पदावर असू दे आपल्या अंगी नम्रता असणं फार गरजेचं आहे. नम्रतेनं आपली जागा कोणी घेऊ शकत नाही. समजण्यासाठी एक छोटं उदाहरण सांगते. बघा, समुद्र माहिती आहे का सर्वांना? माना तरी हलवा, हो का नाही? माहिती ना? बघा, समुद्राच्या पत्न्यांची नावं सांगता येईल का? कुणी म्हणाल ताई आम्हाला कोणाची पण नावं घ्यायला लावू नका, अवघड होईल आमचं. बघा, मी सांगते ऐका. गंगा, यमुना, सरस्वती, नर्मदा, कावेरी या सर्व ज्या आहेत ना या समुद्राच्या पत्न्या आहेत. बघा, या जेव्हा समुद्राला भेटायला जातात रिकाम्या हातानं कधीच जात नाही. काही ना काही भेटवस्तू घेऊन जाणार म्हणजे जाणार. मग त्यात कोणाचे गुरं असतील, घरं असतील, पर्वत, वेली, दगड, धोंडे जे त्यांच्या प्रवाहात सापडेल ते पण घेऊन जातात. रिकाम्या हातानं कधी जात नाही. एक वेळेस समुद्राला प्रश्न पडला, ह्या येतात पण रिकाम्या हातानं कधीच येत नाही, काही ना काही घेऊन येतात. मग समुद्र एक वेळेस म्हणाला, का ग, सर्वांनाच प्रश्न केला, का ग तुम्ही दरवेळेस मला भेटायला येताना काही ना काही भेटवस्तू घेऊन येतात, परंतु आजपर्यंत एक गोष्ट तुम्ही मला काही आणूनच दिली नाही. म्हणे, मालक तुम्ही फक्त सांगून बघा, लगेच घेऊन येतो. आता खवळलेल्या होत्या त्या म्हणतात, तुम्ही फक्त शब्द टाका, आम्ही घेऊन आलो. आता सगळ्या खवळल्या होत्या. समुद्र म्हणतो, तुमच्या पात्रामध्ये जो लव्हाळा आहे ना तो घेऊन या. या खवळलेल्या होत्या सगळ्या जणी शांत झाल्यात. म्हणे, मालक तुम्ही मोठी मोठी पर्वत सांगा, वेली सांगा, जे काही तुम्ही बोलशाल ते आणून देऊ, पण लव्हाळा आणू शकत नाही. आता समुद्र म्हणाला, का तुम्ही तर इतक्या वेळ थाटाने सांगत होत्या की आम्ही तुम्ही जे बोलू ते आणून देऊ, मग आता का नाही म्हणायला लागला? म्हणे, मालक लव्हाळा ही अशी गोष्ट आहे, आम्ही ज्यावेळेस खवळलेला असतो त्यावेळेस तो लव्हाळा मुंडी खाली घालून बसतोय आणि ज्यावेळेस आम्ही शांत झालो ते तुरा काढून वरती उभं राहतंय. म्हणजे काय, त्याला प्रसंगाला काय होता येतं, त्याला प्रसंगाला नम्र होता येतं, म्हणून त्या लव्हाळ्याची जागा कोणी घेऊ शकत नाही. अगदी त्याचप्रमाणे आपल्यामध्ये जर नम्रता असेल तर आपली सुद्धा जागा कोणी घेऊ शकत नाही. म्हणून आपण कुठल्याही पदावर असू द्या आपल्या अंगी नम्रता हा विशेष गुण पाहिजे. आणि हे जर कोण सांगत शिकवत असेल तर ते संत आहे. आणि याच संतांच्या उपकाराचं वर्णन तुकोबरा अभंगाच्या प्रथम चरणात. मदनी रंगारा
आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती, काय द्यावे त्यासी भावे उतराई, ठेवी ताहा पायी जीव थोडा. बघा संतांचे अमर्याद उपकार आहेत. तुकोबराय म्हणतात माझ्या शब्दांमध्ये मी मांडू पण शकत नाही, अमर्याद उपकार संतांचे आहेत. तुकोबराय हे काय सामान्य संत नाही आहेत, ज्यांच्या वाणीवरती सरस्वती बसली आहे. याचा अर्थ सरस्वतीला मर्यादा लागली का? आता सांगताना माझ्या शब्दांना मर्यादा लागते की एवढा मोठा उपकार संतांचा आहे, मी कसं मांडू तुमच्या समोर. बघा संत विचार हे आपल्या जीवनामध्ये खूप महत्वाचे आहेत. ज्याप्रमाणे आपल्याला जेवणामध्ये मीठ लागतं ना, जेवणामधून जसं मीठ वजा केलं तर जेवणाची चव निघून जाते, अगदी त्याचप्रमाणे आपल्या जीवनातून जर संत वजा केले तर अख्ख्या जीवनाची चव निघून जाते, जीवनाला काही अर्थ राहत नाही. जर आपल्या जीवनामध्ये संत नसतील, संत विचार आपल्या जीवनामध्ये नसतील तर या जीवनाला काही फायदा नाही. केले उपकार सांगो काया, बाबांना कार्य माया, धर्मेंद्रांचा निधी केले पाया, दिले अभया अभया दाना, मनहुनी आलो या देशा, मनहुनी आलो या देशा. केले उपकार सांगो काया, बापन कार्य माया, धर्मेंद्रांचा निधी केले पाया, दिले अभया अभया दाना, मनहुनी आलो या देशा, मनहुनी आलो या देशा. केले उपकार सांगो काया, बापांना कार्य माया, धर्मेंद्रांचा निधी केले पाया, दिले अभया अभया दाना. केले उपकार सांगो काया, बापना कार्य माया, धर्मेंद्रांचा निधी केले पाया, दिले अभया अभया दाना. बघा अमर्याद उपकार संतांचे आपल्या जीवनामध्ये आहेत. आता कुणी म्हणाल संत काय करतात, काय उपकार आहेत संतांचे, संत काय आम्हाला पैसे देतात का? काही काही जण विचारतात असले प्रश्न. काय करतात? कीर्तन जर चालू असलं, कीर्तन झाल्यानंतर येतात, ताई तुम्ही तर सांगितलं संत फार मोठा उपकार करतात, पण काय करतात ते पैसे सुद्धा देत नाही. पैसे देतात का? नाही. बघा संत तुम्हाला पैसे देणार नाहीत, पण तुमच्या प्रयत्नानं, तुमच्या प्रारब्धानं तुम्हाला जे मिळालेलं धन आहे ते सांभाळावं कसं याचं ज्ञान दिल्याशिवाय संत राहणार नाहीत. हा संतांचा उपकार आहे. तुम्ही एखाद्या पदावर बसलायत, एखादं पद तुम्हाला मिळालं, पण तुम्ही त्या पदावर बसला, पण पदावर बसलात पण मध जागा होऊ देऊ नका, हे कोण सांगत शिकवत असेल तर ते संत आहे. कोणी कोणी म्हणतं की संत विचार आमच्या जीवनामध्ये जर नसतील तर व्यर्थ जीवन आहे. हे बरोबर आहे, पण काही काहींचे प्रश्न असतात, नेमकी करतात काय संत, काही काही वाकडं बोलतात. काय करतात नेमके संत? तर संत आपल्याला वेळोवेळी जागवतात, बाबांनो उठा, जागे व्हा. जगजोगी जगजोगी जागो जाग जागती, जगजोगी ओ जगजोगी जाग जाग बोलती, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. ओ जागता जगले
किती शिल्लक राहिले हे सांगता येत नाही, म्हणून संत म्हणतात उठा परमार्थाला लागा. बघा, दर 10 वर्षाला आपल्या जीवनामध्ये काही ना काही घटना घडत असते, काही ना काही बदल होत असतो. रामदास स्वामींनी एका अभंगाद्वारे खूप सुंदर वर्णन केलंय. सुरुवातच एवढी सुंदर आहे. सावधान शब्द कानावर पडलाय का? पडलाय का? कुणी म्हणाल डोक्यावर पण पडलाय अक्षदांच्या रूपानं. बघा, ज्याच्यासाठी सावधान हा शब्द असतो तोच बेसावध असतो. त्याचं लक्ष कुठं असतं? फक्त हातातला हार नवरीच्या गळ्यामध्ये केव्हा जाईल याच्यावरच त्याचं लक्ष असतं. त्याला वाजंत्री सावचित्त सावधान म्हणेपर्यंत सुद्धा दम नाही. हातातला हार घेतं नवरीच्या गळ्यामध्ये फेकून मारतं. आता कलवाऱ्या म्हणतात नवरीकडच्या, बाई त्यानं हार फेकला तू पण फेक, तुला काय इज्जत वगैरे आहे की नाही? त्याने हार फेकला तू पण फेक. नवरी म्हणते नको, नेम चुकण्याची काय शक्यता आहे, नेम चुकण्याची शक्यता आहे. त्या म्हणतात चुकला तर चुकला, तू हार फेक. ही फेकते, हार पडतो ब्राह्मणाच्या गळ्यामध्ये. आता मला सांगा, ब्राह्मण जर असं असतं की त्याचं कुठंच जमत नाही, एखादं आडमुठं त्या जागेवर असतं आणि त्याच्या जर गळ्यामध्ये हार पडला असता तर फजिती नसती का झाली? झोपल्या का काय? हो का नाही? झाली असती की नाही? फजिती झाली असती. पण तो ब्राह्मण समजदार होता, हार काढला आणि पुन्हा नवरीच्या हातामध्ये दिला. याचा अर्थ की ज्याच्यासाठी सावधान हा शब्द आहे तोच नेमकी बेसावध आहे. रामदास स्वामी म्हणतात सावधान 10 वर्ष बालपण 20 वर्ष तारुण्य अंगी भरला मदन मग तू कैसा सावधान. सावध सावधान वाचे वदानारायण. सावध सावधान वाचे वदानारायण. 30 वर्ष होती दारपुत्र मागे फिरती प्रपंच लागे पाठी मग तू कैसा परमर्थी. सावध सावधान वाचे वदानारायण. 40 वर्ष झाली डोळ 40 आली. 40 काय होतं? डोळ्याला चष्मा लागतो, बरोबर आहे ना? काही नाताच लागलेत. 40 चष्मा लागतो. मग आपण ठरवायचंय की आपण गाथा ज्ञानेश्वरी वाचायची का चित्रपट पाहायचे ते. 40 वर्ष झाली डोळ 40 आली. काय होतं 40 मध्ये? चष्मा लागतो. डोळ्यास भुरळ पडली कैसे दूर आणि जवळी. सावध सावधान वाचे वदानारायण. 50 वर्ष होती हलती दातांच्या पंक्ती. काय होतं 50? दातांच्या पंक्ती हालून जातात. बघा, कशावर पण विश्वास ठेवा पण ह्या दातांवर कोणीच विश्वास ठेवू नका, कारण याच्यासारखं धोकेबाज एक पण नाही. हे उशिरा येतात आणि लवकर जातात, त्याच्यामुळे याच्यावर कोणीच विश्वास ठेवायचा नाही. पण एक करा, यांच्या माध्यमातून तोंडाला काय खायचंय आणि काय नाही खायचं ते बघा. काही जण दात उगस सगळे दात पडून जातात आणि उगस तोंड हलवेत बसतात. काय अर्थ आहे काय ना? 50 वर्ष होती हलती दातांच्या पंक्ती. अजून काय होतंय? 50 वर्ष होती हलती दातांच्या पंक्ती. श्याम केस शुभ्र होती त्यासी माता म्हणती. सावध सावधान वाचे वदानारायण. बघा अजून काय होतंय तर केस पांढरे होतात. 50 मध्ये केस पांढरे होतात. आता लोक एवढे हुच्चतूर झाले, ते म्हणते हो द्या पांढरे, आम्ही पुन्हा डाय करून काळे करू. आता हे डायचं प्रकरण जास्तच वाढत चाललंय. बघा, डाय करा, मी काय डायच्या विरोधातली नाही, पण कुणी करावं हे नक्कीच सांगेल. बघा, ज्याची आपत्कालीन केस पांढरी झाली आहेत, MH25, MH35, MH45, MH55, MH60 पर्यंत डाय ठीक आहे. मी वयाची पासिंग सांगते बरं का. MH60 पर्यंत डाय ठीक आहे, पण MH75 की ज्याच्या मानेत लकवा भरलाय ते सुद्धा डायची वाटी मागते.
आणि म्हातारीच्या तोंडाला पट्टा ओढतंय. हे डायचं प्रकरण पण 15 दिवसामध्ये उघडतीस येतंय. इकडून काळ मध्येच कमी दाबाचा पट्टा, जसं काय डांबरीवर धोकं निर्माण झालंय. म्हणजे डायचं प्रकरण हे 15 दिवसात उघडतीस येतं. 50 वर्ष होती हलती दातांच्या पंक्ती, श्याम केस शुभ्र होती त्यासी माता म्हणती, सावध सावधान वाचे वदा नारायण, साठीची बुद्धी नाटी मग हाताली काठी, वस वस लागे पाठी त्यासी हसती कारटी, सावध सावधान वाचे वदा नारायण. 70ची झाली रचना बसल्याने उठवेना, उठल्याने चालवेना मग तो झाला दैन्यवाना, सावध सावधान वाचे वदा नारायण, सावध सावधान वाचे वदा नारायण. 4-20 मिळून 80 मग तो झाला अपयशी. बघा 80 मध्ये काय होतं, अपयश प्राप्त होतं आपल्याला. महिला मंडळ सर्वांनी एक करायचंय, वयाच्या 80 मध्ये स्वयंपाक घरामध्ये लक्ष घालायचं नाही. स्वयंपाक घरामध्ये तुम्ही लक्षच घालायचं नाही. सूनबाईनं भाजीला तेल किती घातलं, मीठ किती घातलं, घालू द्या तिला जेवढं घालायचं, पण तुम्ही लक्षच देऊ नका. फक्त एकच करायचंय, माझ्या सुनासारखी सून अख्ख्या गावात नाही, एवढंच म्हणा फक्त. आणि सून जर दिसली ना, फक्त एवढंच जप करायचं, माझ्या सुनासारखी सूनच नाहीये, कोणाचीच नाही, शेजारचीची पण नाही, एवढंच म्हणा. सकाळी 9 वाजताच तुम्हाला तुपातला शिरा खायला भेटल, पण हे वर्म तुम्हाला कळत नाही नेमकी कसं काय करायचं. उठलं की सुनबाईला धुसफूस करतात, मग ती तुम्हाला घराच्या बाहेर काढीन, नाही तर ठेवून का घराच्या आत. फक्त तिला चांगलं बोलणं. आणि तिच्या माहेरच्या आल्यानंतर रात्री 2 वाजता उठून त्यांच्या घरच्यांच्या पिशव्या तपासू नका. महिलांना खूप ही सवय बरं का. सुनबाईचे घरचे आले की रात्री 2 वाजता त्यांच्या पिशव्या चेक करतात. काय गरज आहे, हे करू नका. फक्त एकच करा, माझ्या सुनेसारखी सून अख्ख्या गावात नाही. तुम्हाला सकाळी 9 वाजताच तुपातला शिरा खायला भेटेल. आता महिलांचं सांगितलं, आता पुरुषांना ऐकायला फार छान वाटतं. आता तुम्ही पण ऐका. बघा पुरुषांना काय आवडतं, हे वयाच्या 80 मध्ये याचं त्याचं जमवायला जातात आणि स्वतःच्या पोराचा बट्ट्याबोळ घरात. असं करू नका. वयाच्या 80 मध्ये तुम्ही जमवायला जाऊ नका. एक वेळेस काय झालं, घरातल्या मुलाचं जमवायला जायचं. आई म्हणते, पप्प्या तुझ्या बापाला काय नेऊ नको. म्हणे का गाय, म्हणे अरे याला जर नेलं ना तर जमलेलं सुद्धा मोडतंय, तू याला अजिबात नेऊ नको. ही परिस्थिती आपल्यावर येऊ नये म्हणून तुम्ही वयाच्या 80 मध्ये कुणाचं जुळवायला जाऊ नका. 4-20 मिळून 80 मग तो झाला अपयशी, पानवीन मछली जैसी जीव होतो कासवीसी, सावध सावधान वाचे वदा नारायण, सावध सावधान वाचे वदा नारायण. मग वर्ष झाले 90 बोलवे ना एक शब्द, श्री पुत्र म्हणे प्रसिद्ध आता तोडा संबंध, सावध सावधान वाचे वदा नारायण, सावध सावधान वाचे वदा नारायण. 1 शतक पूर्ण झाला, आला तैसा वाया गेला, रामदास स्वामी म्हणे योगी सावध झाला, सावध सावधान वाचे वदा नारायण, सावध सावधान वाचे वदा नारायण. सावधान. कळाला का भंग? संतांचा उपकार, याच्यावर मी तुम्हाला हे उदाहरण दिलं की संत काय करतात, जागवण्याचा प्रयत्न करतात. रामदास स्वामींनी फार गोड सांगितलं या अभंगामध्ये की बाबांनो कसं काय होतं, आपल्या आयुष्यामध्ये कसा बदल होतो, हे रामदास स्वामींनी खूप विस्तारपणे सांगितलंय. सर्वांना कळलंय ना? हा, आता कळतोय ना? काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती, काय द्यावे त्यासी भावे उतराई, ठेवी तहा पायी जीव थोडा. बघा संत हे फार कृपाळू आहेत. संताने एकदा जरी बोलू द्या
सर्वांचं भलं होतंय संतांच्या बोलण्यातून, तेच महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगतात. सहज बोलणे हित उपदेश, सहज बोलणे हित उपदेश, सहज बोलणे हित उपदेश, सहज बोलणे हित उपदेश, करुणी सयास शिकविती, करुणी सयास शिकविती, काय द्यावे त्याची भावे उत्तराई, काय द्यावे त्याची भावे उत्तराई, करुणी दयास हो शिकविती, करुणी दयास शिकविती, काय द्यावे त्याची भावे उतराई, काय द्यावे त्याची भावे उतराई, काय द्यावे त्याची भावे उत्तराई, देवी तो हाई जीव थोडा, देवी तो हाई जीव थोडा, काय द्यावे त्याची भावे उतराई, देवी तो हा पायी जीव थोडा, देवी तो हा पायी जीव थोडा. बघा संतांचे अमर्याद उपकार आहे, पण काय द्यावं त्यांना की त्यांच्या ऋणातून आमची उतराई होईल. काय द्यावे त्यासी भावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. बघा संत आपल्यावरती उपकार करतात, पण काहींना अजिबात उपकाराची जाणीव नसते. त्यांच्यावर कोणी उपकार केला आणि ते उपकाराची फेड अपकारानं करतात. एक उदाहरण सांगते बघा. एक शेतकरी गृहस्थ होता. त्याने 2 तरुण गोरी विकत घेतली आणि शेताला निघाला. शेतात जायला निघाला, बैलगाडीला गोरे झुंपली, शेतात निघाला. आता नवीन गोरे त्यांना शिस्तीत चालण्याची अजिबात सवय नाही. ते चालायला लागले, भदाडक 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 चालायला लागले. गेला मग शेतामध्ये तो गृहस्थ. दिवसभर काम बघितलं, शेतामध्ये बैल सोडली, दिवसभर राब राब राबला आणि सायंकाळच्या वेळी घरी जायला निघाला. पुन्हा बैलगाडीला बैल झुंपली. बैल अशी निघाली, भदाडक 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 जोरात निघाले, सुसाट वाऱ्यासारखी पळतायत बैल. आता नवीन होते, त्यांना काही शिस्त पण नाही. ते म्हणतात ना, ते गाव जवळ आलं ते अजूनच जोरात चालायला लागले. ते म्हणतात लोक, गाव जवळ आलं की बैल येड्यावानी करतात आणि पाहुणे घरात आले की लेकरं उलट्या उड्या खातात. ह्या उड्यानं काय म्हणतात तुमच्याकडं? उलट्या उड्याच ना. हा, घरात पाहुणे आले की लेकरं उलट्या उड्या खायला लागतात. पण त्याचं उत्तर अजून सापडलं नाही. ते उलट्या उड्या नेमकी का खातात काहीच कळत नाही. उलट्या उड्या खातात. एक वेळेस घरी पाहुणे आले एकाच्या, आणि लेकरू तर एवढं विचित्र एवढं विचित्र. लेकरू खेळत खेळत आलो, जशी उडी मारली तसं म्हातारा समोर बसलेलं होतं. 2च दात होते बिचारायला. जशी उडी मारली तसे ठोय, दोन्ही पण दात सत्यानाश. दोन्ही पण दात ठेवून दिले म्हाताऱ्याचे. म्हणजे लेकरं एवढे विचित्र आहेत, फार वेड्यावण करतात. पाहुणे घरात आल्यावर शांत बसत नाही. तसं गाव जवळ आलं आणि बैल भदाडक भदाडक पळायला लागले. आता गृहस्थाला तर सुचना काय करावं. पळता पळता बैलाच्या नाकातली व्यसन तुटली. आता काही खरं नाही. लोक म्हणतात, अरे दादा किती वेगानं चालवतोस गाडी, जरा हळू चालव. अरे किती वेग आहे तुझ्या गाडीचा, हळूहळू चालव. पण गृहस्थ म्हणाला, दादा मामा काका साईडला सरका, बाजूला सरका. बैलगाडीवरचा माझा ताबा सुटलाय, बैलाच्या नाकातली व्यसन तुटली आहे, तुम्हीच बाजूला सरका. आता लोकशानी होती, लोक बाजूला सरकले. हा गेला पुढे. गावच्या वेशीमध्ये शांता काकू उभी होती. आता नाव शांता काकू, पण अजिबात शांत नाही. अख्खं गाव गोळा करते भांडणाच्या वेळेस. नाव शांत आहे पण अजिबात शांत नाही. शांता काकू गावाच्या वेशीमध्ये उभी राहिली. इकडून गृहस्थ आला बैलगाडी घेऊन. आता बैल तर सुसाट वाऱ्यासारखी पळतायत.
त्याचा वेग पण थांबवता येईना त्याला. शांता काकू बघितली आणि हे इकडं थरथर कापायला लागलं. याला कळाना काय करावा. हा म्हणते शांता काकू बाजूला सरका, बाजूला सरका. गाडीवरचा माझा ताबा सुटलाय काकू, बाजूला सरका. शांता काकू म्हणते रस्ता काय तुझ्या? हा गायला जागा तुम्हीच भरा. रस्ता काय तुझ्या? समजलं ना सर्वांना? ती बाजूला झाले नाही. हा म्हणतो काकू रस्ता पण तुमचाच, सगळं तुमचं, पण तुम्ही बाजूला सरका. गाडी पायावरून जाईल, पायाला दुखापत होईल, पाय मोडल. ते म्हणते मोडला तर मोडू दे, मी इथंच थांब. ती काय बाजूला सरकाना. पाहता पाहता गाडी पायावरून गेली आणि पाय कटकन मोडला. शांता काकूचा पाय मोडला. आता मला सांगा, आपल्याला जर हातपाय तंगडा आपलं मोडलं तर आपण दवाखान्यात जातो का पोलीस स्टेशनला? दवाखान्यात जातो. काकू पोलीस स्टेशनला गेली. आता काय करावं? ग्रहस्थ तर तापच आलाय त्याला. ग्रहस्थ म्हणाला आता काय करायचं? हे घरी गेलं रडत बसलं ना. ही इकडं केस नोंदवायला गेली. दवाखान्यात जायचं तर केस नोंदवायला गेली. केस बोर्डावरून कोर्टामध्ये केस आली. आता हा घरी तर रडत बसला. बायको म्हणते काय असं बाया माणसासारखं रडायला, काय झालं तुम्हाला? एखादा वकील लावा, निर्दोष मुक्त व्हा. एवढं पण कळत नाही का? हा म्हणतो ठीक आहे. हा गेला वकिलाकडे. 20,000 मध्ये केस फायनल झाली. आता वकील साहेब म्हणाला गृहस्थ तुम्ही एकच करा, मी जर तुम्हाला काही प्रश्न विचारले तर फक्त उत्तर एकच द्यायचं. भुईंग उत्तर फक्त एक आलं पाहिजे. प्रश्न अनेक विचारू द्या, उत्तर एकच द्या. हा म्हणाला वकील साहेब अशानं मी निर्दोष मुक्त होईल का? म्हणे अजिबात टेन्शन घेऊ नका, मी असल्यावर तर टेन्शनच घेऊ नका. हा म्हणाला ठीक आहे. दुसऱ्या दिवशी सर्वजण गेले. हा कसं उभं राहिलं तिथं. वकील साहेब बोलायला लागले. नंतर सर्वजण एकत्र आले. यांना उभं केलं, प्रश्न विचारू लागले. वकील साहेब, जज साहेब सर्वजण समोर आहेत, प्रश्न विचारतायत. शांता काकूला पण विचारला. गृहस्थाला प्रश्न विचारू लागले वकील, तुमचं नाव काय? हा म्हणाला भुईंग. म्हणे तुमचं वडिलांचं नाव काय? म्हणे भुईंग. म्हणे आडनाव? भुईंग. वकिलाला प्रश्न पडला, या तिघांचे पण नाव भुईंग भुईंग कसं बरं? भुईंग नंबर 1, भुईंग नंबर 2, भुईंग नंबर 3 असं पण काही नाही. सगळ्या तिघांचे एकच नाव, आडनाव पण भुईंग. काही त्याला घोटाळाच कळाना. नंतर म्हणाल तुम्ही आलात कसे इथं? म्हणाला भुईंग. तुमचा जिल्हा कोणता? भुईंग. उत्तर एकच यायला लागलं. वकील साहेब म्हणाला मला तर काहीच कळाना. समोर जज साहेब पण होते. याचं उत्तर एकच यायचं, भुईंग भुईंग. काहीही विचारू द्या, भुईंग. शांता काकूची तळपायाची आग मस्तकाला गेली. शांता काकू म्हणते जज साहेब मुर्दा काल तर म्हणत होता शांता काकू बाजूला सरका, बाजूला सरका, गाडीवरचा ताबा सुटलाय, गाडी पायावरून जाईल, बाजूला सरका. पण मीच म्हटले रस्ता काय तुझ्या? हा हा घालायला जागा भरत मी. चूक लक्षात आली आणि शांता काकूला जेलमध्ये टाकलं. याचा अर्थ बघा, वकील साहेब यांनी काय सांगितलं होतं गृहस्थाला, तुम्ही एकच बोलायचं, फक्त एकच उत्तर द्यायचं, भुईंग. याप्रमाणे हे यांनी केलं. मग सर्वांना शांता काकूची चूक लक्षात आली. शांता काकूला टाकलं जेलमध्ये. हे घरीच आलं आनंदामध्ये. का तर याच्यावर संकटाचं काय झालं निवारण. हे घरी आलं जोरात. नरे नारा नरे नारा नारा आला. हे बायकोला म्हणतं उठ पटकन, कुरडई भजे पापड जे होईल ते पटकन करून दे, खाऊ दे मला पोटभर. त्याच्या बायकोने गरम गरम भजे काढले, कुरडई केली, पापड तळले. यानं 5 भजे खटीस तोंडामध्ये घातले. ते काय करायचं, चघळून आतमध्ये ढकलायचं. 5 भजे खटी तोंडात घातले आणि तिकडून वकील साहेब दारामध्ये हजर. वकील साहेब म्हणतात ओ ग्रहस्थ, तुम्हाला निर्दोष मुक्त केलंय, पण माझ्या पैशांचं काय? हा म्हणाला भुईंग. कीर्तन झाल्यानंतर आम्हाला भुईंग करू नका म्हणजे झालं. विठ्ठल 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 विठ्ठल. बघा वकिलानं काय केलं गृहस्थावर? उपकार. पण गृहस्थाने त्या उपकाराचा काय केला? अपकार. अगदी त्याचप्रमाणे संत आपल्यावर उपकार करतात, पण काहींना याची जाणीव नसते. ते उपकाराची फेड अपकारानं करतात. पण संत त्यांच्यातला दोष बघत नाही.
मग तुम्ही कोणत्याही जातीचे व्हा, तुम्ही विंचवाच्या जातीचे व्हा, तुम्ही सापाच्या जातीचे व्हा, ते आपल्यातला दोष कधीच पाहत नाही. ते फक्त आपलं कल्याण व्हावं, चांगलं व्हावं याच्याच मागं ते असतात. एवढाच विचार संत करतात. म्हणून संतांचे अमर्याद आपल्या जीवनामध्ये उपकार आहेत. काय सांगू आता संतांचे उपकार, माझा निरंतर जागविती, काय द्यावे त्यासी भावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा, विठोबा रखुमा